मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केलाय। अंतरवाली सराटीमधील दगडफेकी मागे रोहित पवार आणि राजेश टोपेंचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर लाठीचार्ज नंतर जरांगे तिथून निघून गेलेले होते, पण रोहित पवार आणि राजेश टोपेंनी त्यांना परत आणून बसवला असा आरोप सुद्धा छगन भुजबळ यांनी केलाय। तर पवार आणि ठाकरेंना याविषयी काहीच माहिती नव्हतं असंही भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे। 1 सप्टेंबर 2023 ला नेमकं काय घडलं हा सवाल विचारला जात होता संपूर्ण राज्यामध्ये आणि देशभरामध्ये, कारण जरांगे पाटील उपोषण करताना त्या ठिकाणी दगडफेक झालेली होती। पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि त्यामध्ये काही आंदोलक जखमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यानंतर मराठा समाज पेटून उठल्याचं दिसून आलेलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवर आता त्या दिवशी नेमका जी दगडफेक झाली त्याच्या मागे नेमकं कोण होतं याविषयी खळबळजनक आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे। याच्यामध्ये त्यांनी नाव घेतलेलं आहे राष्ट्रवादी एसपीचे आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांचंही नाव त्यांनी घेतलेलं आहे। या दोघांचा हात होता असं ते म्हणतात। तर ज्या वेळेला तिथं लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली, त्याच्यानंतर जरांगे तिथून निघून गेलेले होते, पण त्यांना रोहित पवार आणि राजेश टोपेंनी परत आणून बसवलं असा आरोपही त्यांनी केला। माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता। रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली। या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवार साहेबांना तिकडे नेलं। पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले। त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती, पवार साहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा, की तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली। ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेच्या पुढे आली, त्याचा फायदा जे आहे ते जरांगेंना मिळाला आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। आलंच कधी कुठे गेल तर काय माहित, तो महात्माच पाहिजे होता एखादा लिंबू का पिणारा, अंगारा लावणारा। त्याला एक चमत्कारिक बाबा आहे, ते चमत्कारिक बाबाला कळत आहे। आता लागत आहे गिरायक त्याला, बरं आता गिरायक लागत त्याला, लय अंतर्ज्ञानी रे, त्याला लय कळत असलं। फक्त एक ध्यानात ठेवी, दंगली घडून येऊ देऊ नको। तो स्वप्न पूर्ण करू नको, गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको, ध्यानात राहू दे। म्हातारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको, ध्यानात राहू दे। बाकीचं बोल, तुला काय बोलायचं। तुझ्या डोक्यात जी म्हातारपणाला एक जी मस्ती आलेली ना, ती फक्त येऊन देऊ नको। तर छगन भुजबळांच्या आरोपावरून रोहित पवार यांनी ट्विट करत टीका केली आहे। ते नेमकं काय म्हणतायत बघूया ट्विटरच्या माध्यमातून, ग्राफिक्सच्या माध्यमातून। आदरणीय भुजबळ साहेब, प्रश्नांसाठी सामाजिक प्रश्नांसाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी करणं आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्यानं त्या भागामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण होतं असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। मी स्वतः रात्री 2:30 वाजता त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला, जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला। या चुकीचं काय आहे का असा सवाल रोहित पवार यांनी केलाय। तर रोहित पवार यांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। भुजबळ यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत आणि त्यानंतर रोहित पवार यांचं हे ट्विट समोर आलंय। ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपला हा समाज, त्याच नेत्याच्या हातामध्ये आज गृह मंत्रालय आहे। त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे असंही ते लिहित आहे। असो, हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, त्यामुळं 2 समाजामध्ये भांडण लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखानं नांदू द्या असंही पुढे टोला रोहित पवार यांनी लगावलाय। तर भाजप नेत्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या ही विनंती असंही पुढे रोहित पवार यांनी लिहिलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।